हाय हॅलो नमस्कार. खूप खूप स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे. तर आता लवकरच गौरी गणपती येत आहेत आणि आपल्याला घरात हजारो कामं असतात आणि त्या कामातनं वेळ काढून आपल्याला आपला स्वतःचा मेकअप कसा करायचा आहे हा प्रत्येक स्त्रीला पडलेला प्रश्न असतो आणि त्यासाठीच हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. अगदी घरात असलेल्या प्रोडक्टपासूनच हा मी मेकअप करत आहे. काही कॉस्टली वगैरे हे प्रोडक्ट नाही आहेत. तर सगळ्यात पहिले मी आपलं लॅक्मेचं मॉइश्चरायझर अप्लाय करून घेतलं आणि त्यानंतर डॉट अँड कीचं जे आहे फाउंडेशन, सनस्क्रीन आणि त्यात थोडंसं मॉइश्चरायझर पण आहे ते अप्लाय करून घेतलं आणि अशा सिंपल प्रोडक्टसोबत मी आजचा मेकअप तुम्हाला दाखवत आहे. तर आता मी अप्लाय करत आहे कॉम्पॅक्ट. तर मला जास्त हेवी मेकअप वगैरे आवडत नाही आणि मी तो करतही नाही. सो अशा प्रकारे मी सिंपल लुक क्रिएट करणार आहे. तो आपल्या मे बी मला असं वाटतं की 80% स्त्रियांना असंच हवं असतं, कारण की खूप कामं असतात आणि कामातनं वेळ काढून मेकअपसाठी वेगळा वेळ द्यायला कुणाकडेही टाईम नसतो सणावारांच्या दिवसात. तर आता मी अप्लाय करत आहे हे लिप बाम, जे की मी झुडिओमधनं घेतलेलं आहे. तर खरंच हे लिप बाम पण खूप छान आहे आणि मॉइश्चराईज करतं आपल्या लिप्सला. त्यानंतर मी अप्लाय करून घेतली लिपस्टिक. तुम्हाला जोही कलर आवडतो किंवा तुमच्या साडीला किंवा ड्रेसला जो मॅचिंग होणार आहे ती तुम्ही अप्लाय करू शकताय. आता मी अप्लाय करत आहे काजल. तर काजल मी डेली नाही यूज करत, बट अशा वेळेस जेव्हा आपण काहीतरी स्पेशल असतं आणि काजल वगैरे अप्लाय केलं तर आपले जे डोळे आहेत ते आणखी जास्त सुंदर आणि उठून दिसतात. त्यासाठी मी इकडे काजळ अप्लाय करून घेत आहे आणि बघा, काजळ अप्लाय केल्यानंतर माझ्या डोळ्यांना खूप जास्त पाणी येत होतं. सवय नाही आहे त्यामुळे. तर तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, अदरवाईज नाही केलं तरीही चालेल. तर इकडे अजूनही माझ्या डोळ्यांना पाणी सुरूच होतं, तर मग मी ते व्यवस्थित पुसून घेतलं आणि त्यानंतर मी नेक्स्ट अप्लाय करणार आहे. तुम्हाला पुढे दिसेलच. तर आपला सर्व मेकअप झाल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो तो ज्वेलरीचा. तर आपल्या साडीवर कोणती ज्वेलरी मॅच होते हे प्रत्येकीला तर माहितीच असतं. आता मी ही जी गडवाल साडी नेसलेली आहे तर यावरती मला मोत्याची ज्वेलरी वेअर करायची आहे. तर खरंच ती ज्वेलरी खूप छान दिसते ह्या साडीवर. तुम्ही कोणतीही काठपदर साडी घ्या किंवा अशी गडवाल वगैरे, यावर तुम्ही जर मोत्याची ज्वेलरी वेअर केली तर खरंच ती खूप उठून दिसते. आता पुढे तुम्हाला ती दिसेलच. तर तुम्ही गौरी गणपतीसाठी कोणता लुक क्रिएट करणार आहात हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर इकडे मी माझे सोन्याचे कानातले काढून घेतले, जे मी डेली यूज, ऑफिस यूज मध्ये करते. तर तुम्हालाही हे डिझाईन आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या सोनाराकडून करून घेऊ शकताय. आता इकडे मी वेअर करणार आहे हे मोत्याचे कानातले. तर ही मोत्याची ज्वेलरी मी तुळशीबागेमधनं घेतलेली आहे. ते पूर्ण सेट मला काहीतरी 350 पडलेला आहे आणि खरंच खूप छान आहे. तुम्हाला पुढे दिसेलच.
तर इकडे मी आता नथ वेअर करत आहे. नथ हा प्रकार मला अजिबात आवडत नाही, बट अशा काठांच्या साडीवर घातली तर ती छान दिसते. बट इकडे बघा मी अगदी छोट्या खड्याच्या 2 नथ घेतलेल्या आहे. मला ते मोठ्याल्या किंवा त्या ज्या मोत्याच्या नथ असतात मोठ्या साईजच्या त्या नाही आवडत, मी त्या कधी घालतही नाही. सो इकडं मी तेच ट्राय करत होते की कोणती मला चांगली दिसेल. बट अशा काठापदरांच्या साडीवर नथ भारी दिसते. ज्यांनाही कुणाला आवडते ते नक्कीच वेअर करू शकता. आणि हा जो मोठा हार आहे याचा एक पदर तुम्हाला तुटलेला दिसत आहे, जो की आमच्या सियाने तोडलेला आहे. आता तो व्यवस्थित होणारही नाही. सो सियाने तोडला म्हटल्यावर काय म्हणणार आता प्रश्न आला तो हेअरस्टाईलचा. तर हेअरस्टाईल तुम्हाला जशी आवडते तुम्ही तशी करू शकताय. कुणाला आंबाडा आवडतो, कुणाला मोकळे केस सोडायला आवडतात. तर इकडे मी हे बघा अशा प्रकारे पाठीमागे क्लच लावून घेतलेलं होतं. त्यानंतर आला सिंदूर, जो की आपल्या मेकअपला खूप छान लुक देतो आणि याशिवाय मेकअप हा अपूर्णच असतो. तर सिंदूर आणि त्यानंतर येते तो चंद्रकोर टिकली. तर चंद्रकोरही मला जास्त मोठी आवडत नाही. सो मी ट्राय करत होते माझ्याकडे ज्याही अवेलेबल आहेत. जर तुम्हाला मोठी चंद्रकोर आवडत असेल आणि छान दिसत असेल तर तुम्ही ती नक्की लावू शकताय. इकडे मी पहिल्यांदा तर मोठी ट्राय केली, बट ती मला नाही आवडली. सो त्यानंतर मी छोटी चंद्रकोर लावून घेतली आणि अशा प्रकारे क्रिएट केला माझा गौरी गणपतीसाठी लूक. तर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा हा मेकअप कसा वाटला कसा नाही हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीही नक्की या गौरी गणपतीमध्ये अशा प्रकारे किंबहुना यापेक्षाही चांगला मेकअप करसाल हे मला माहिती आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकताय. धन्यवाद.